नमस्कार मित्रांनो, जय कांदा. मी सागर जाधव पाटील. 2-3 दिवसापासून एक मुद्दा येतोय की श्रीलंकेमध्ये 5 पट ड्युटी वाढली आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसे असेल नवीन व्यापाऱ्यांना, किंवा ते कॅल्क्युलेशन आपण कसं समजून घ्यायचं ते आपण ह्या व्हिडिओत बघू. आणि शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा असा आहे की येणारा म्हणजे जर 5 पट जर ड्युटी वाढलेली, म्हणजे त्यांची इम्पोर्ट ड्युटी वाढलेली, तर कांद्यावर काय परिणाम होईल का, या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ. तर व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 5 पट ड्युटी म्हणजे कशी, ती पहिले 10 LKR होती, आता ती झालेली 50 LKR. म्हणजे पहिले ₹2.75 ₹2.90, साधारणतः ₹3 आसपास ड्युटी लागायची, तर ती आता ₹15 ड्युटी इम्पोर्ट ड्युटी ते लावत आहे. पण शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट समजून घ्या की श्रीलंकेची डिमांड किती, किंवा ते किती दिवस इम्पोर्ट ड्युटी लावणार आहे. तर ती इम्पोर्ट ड्युटी फक्त आहे ना साधारणतः 2 महिन्यासाठी राहील एक अंदाज. कारण दरवर्षी ते 2 महिन्यासाठी ही इम्पोर्ट ड्युटी लावत असतात. तर त्याचं कारण काय आहे की तिथलं लोकल कांदा चालू होतं. पण लोकल कांदा चालू झालं म्हणून आपण घाबरायचं काहीच कारण नाही. कारण त्यांचं लोकल कांद्याचं उत्पादन किती असतं, 50,000 मेट्रिक टन, 60,000 मेट्रिक टन. ह्या वर्षी साधारणतः 45,000 मेट्रिक टनाच्या आसपास आहे, असा एक एकंदरीत अंदाज आहे. तर याचा एकदम वरवर जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातली 3 ते 4 दिवसाची आवक आणि पूर्ण श्रीलंकेचा कांदा आणि नाशिक जिल्ह्यातली 3 ते 4 दिवसाची आवक म्हणजे पूर्ण श्रीलंकेचा कांदा होऊन आपल्याकडे बॅलन्स उरतो. तर मित्रांनो, घाबरायचं काही काम नाही. 4 दिवसाची नाशिक जिल्ह्याची आवक आणि खूप काही होऊ शकतं, असं काही नाही त्याच्यामुळे. आणि ती पण आवक श्रीलंकेमध्ये लगेच मार्केटमध्ये येईल असंही काही नाही. त्याच्यामुळे मार्केटमध्ये चढ उतार चालू राहणार, पण इतका पण डिफरंट नाही पडणार. तर मित्रांनो, ही होती श्रीलंकेच्या कांद्याबद्दल माहिती. अजून काही अपडेट भेटेल तर मी नक्की तुम्हाला शेअर करतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.